मला उखाणा म्हणजे येणार नाही, खरंच सांगते. रोहिणी एक काम कर, तू आज जा आणि एका तांब्यामध्ये तर तांदूळ भरून घेऊन ये आणि त्याच्यावरनं ते कुंकवाने स्वस्तिक काढायला विसरू नकोस. नाही तर मल्लिका परत स्वतःच अपशकून अपशकून म्हणत बसेल. पण आई प्लीज जरा विचार करा ना, अशी रिस्क घेण्यात काय अर्थ आहे? अजून काहीतरी घडलं म्हणजे? आई तुम्हाला ना थोडा सुद्धा सिरियसनेस कळत नाहीये का हो? मी काय सांगायचा प्रयत्न करते, काहीतरी मोठं घडणं. आता एकच घडेल, ह्या घरची सून लक्ष्मीच्या पावलांनी गृहप्रवेश करेल. स्वानंदी सॉरी ना, तुला ना खूप वेळ असं दारात थांबायला लागलं. होत आले ना सगळं, आता शास्त्र आहे ना, करायला लागतं ग. ठेव का? आता ना तू हे माप ओलांडून घरामध्ये यायचं. आपण थांब, आधी ना नवऱ्याची बहीण दार अडवेल. अर्पिता रोहनदा तूच नाव घे आता, उगाच टाइमपास करण्यापेक्षा तू घे ना. ओके मी घेतो. या. मग मी येतो, मग तुला काही सुचलं तर बोल. ओके ओके. तुझ्या माझ्या संसारात कुठलीच मोहमाया नसावी. तुझ्या माझ्या संसारात कुठलीच मोहमाया नसावी. आता आयुष्यात आता फक्त अधिराचीच साथ असावी. वा वा रोहन, तुला सुचतंय होतं काही? ओके 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 फाईन. तुझ्या इतकं छान उखाणा मला घ्यायला जमणार नाही, पण आय विल ट्राय. ओके फाईन, ट्राय. या. हसू नका. कोणी हसत नाही अधिरा. गोव्याच्या बीचवर असते खारट हवा, गोव्याच्या बीचवर असते खारट हवा. रोहनचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा? वा. हा असला उखाणा. बाबा पाया पडतो. आयुष्यभर सुखी राहा. थँक्यू. रो अधिरा कम ऑन प्लीज. नमस्कार करतोय. सुखी राहा, सुखी राहा. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतो. छान दिसतायत नाही का? रोहन, अधिरा, बाळांनो, सगळं तुमच्या मनासारखं झालेलं आहे. तुम्ही एकमेकांना आयुष्याचे जोडीदार म्हणून निवडलेलं आहे. आता हे वचन निभावणं तुमच्या हातामध्ये आहे. अधिरा, तू आमच्या घरी सून म्हणून आलीस, त्याचा मला खूप आनंद झालेला आहे. लक्ष्मीच्या पावलांनी ये आणि सरस्वतीच्या गुणांनी या घराला समृद्ध कर. येस बाबा, थँक यू सो मच. ऍक्च्युली फॉर मी इट्स अ ड्रीम कम ट्रू. अँड आय नो आता इथून पुढे सगळं 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 काही चांगलं होणार आहे. तथास्तु. थँक्यू. प्रवासामध्ये खूप दमणूक झालेली आहे. लग्न म्हटलं की थोडीफार धावपळ होतेच.
तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी? मी पटकन सगळ्यांसाठी चहा करून आण. अधिरा, तुला काय हवंय ते मला सांग, मी करून आणतो तुझ्यासाठी. ओके, मला फ्रेश फ्रूट ज्यूस. मला ऍक्च्युली सरबत चालेल. या, बिकॉज आय लव्ह सरबत. बरं बरं, तुम्ही बसा, मी तुझ्यासाठी सरबत घेऊन येतो. या बाबा, थांबा, मी पण येतो. अधिरा, मी रूम मध्ये बॅग्स ठेवतो, म्हणजे तुला फ्रेश होता येईल. या श्योर. मल्लिका अपशकून झाला म्हणून तो ओरडत बसेल. खूप जास्त अपराधी वाटतंय मला आजी. तुमच्या पिढीचा घराण्याच्या ज्या काही बांगड्या, जे काही झालं खूप वाईट झालं. तुम्ही इतक्या विश्वासाने, इतक्या प्रेमाने त्या माझ्याकडे सोपवल्या होत्या, तर मी नाही सांभाळू शकले. नाही सांभाळू शकलीस खरं, कारण या बांगड्यानं आमच्या घराण्याचं मान आहे. आणि हा मान, सुवासिनीचा आशीर्वाद, घराण्याचा रिवाज, आपलेपणा, माया, हे सगळे तू नाही सांभाळू शकलीस. गमावलंस तू सगळं. मग आता काय करायचं आपण? नाही माहिती, मला काही सुचत नाहीये. अगं अगदी सोपं आहे ते. म्हणजे सगळ्यांची मनं जिंकायची आणि जे काही तू गमावलेस ना ते सगळं परत मिळवायचं. खरं सांगू, असं समज की आजपासून मी तुला एक नवीन चॅलेंज दिलं.